होता परत 9 झालात, परंतु बक्षीस पात्र फेरी गेले, ती मोठी गोष्ट नाहीये. कमी खेळाडू असून तुम्ही इथपर्यंत पोहोचलाय. या विजयाबद्दल काय सांगशील? आणि दादाला थोडंसं इंजरी झालंय, त्याला देखील जाऊन चेक पहा. परंतु आजच्या विजयाबद्दल काय सांगशील? विजय म्हणजे आता आमच्या टीममध्ये प्लेयर 7च होतं पहिलं, पण ती 8 रनाची पेनल्टी आम्हाला खूप पडत होती, त्यामुळे आम्ही 2 प्लेयर इथं मुंबईतले घेतले आणि 9 रन केले, 4 रनाची पेनल्टी घेतली. आता त्याला लागलंय ते बघून येतो. खूप साऱ्या शुभेच्छा. पेनल्टी तुम्हाला होती जरूर, परंतु जिद्द तुमच्या पेनल्टीच्या पुढे कमी पडली. खूप साऱ्या शुभेच्छा डायमंड ढेबेवाडी संघाला. जिद्दी पुढे आणि आत्मविश्वासापुढे कोणती गोष्ट शक्य नाहीये, अशक्य नाहीये, ती गोष्ट शक्य केली जाते. तेच करून दाखवलंय डायमंड ढेबेवाडी संघाने. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. चला स्पीडअप घ्यायचा आहे दोन्ही संघांनी. 12th मॅन आमच्यापर्यंत लगेच पाठवायचा आहे. आणि आता टायमर लावून मॅच खेळली जाईल. भगत सर, अंपायर हर्षद लोकरे सर, हर्षद लोकरे सर अंपायर, टायमर लावा. एका ओव्हरसाठी 4 मिनिटांचा अवधी. 8 मिनिटांमध्ये 2 षटक समाप्त. हर्षद लोकरे सर टाइम लावा. 12 मिनिटात 3 ओव्हर संपल्या पाहिजे. टायमर लावा. टायमर लावून इथून पुढे सर्व कार्यक्रम करायचा आहे. परफेक्ट कार्यक्रम करायचा आहे आपल्याला, त्यामुळे थोडीशी घाई करा. चला पंच हर्षद सर, मॅच चालू करायची. 4 ओव्हरची मॅच आहे, लगेच मॅच सुरुवात करायची आहे. पंच लक्ष द्या. आणि या दोन्ही संघांचा 12वा खेळाडू या ठिकाणी पोहोचला आहे. आपण जाऊयात फ्रेश मॅच कडे जाऊयात. क गटातील ड गटातील पहिली मॅच. एका बाजूला आई भराडी माता 11 धामणी, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय जोगेश्वरी ना सिद्धनाथ 11 जोगेश्वरी संघ. चला पंच हर्षद लोकरे सर टायमर लावा. टायमर मध्ये आता काम करायचं, टप्प्यात आणून कार्यक्रम करायचा आता, त्यामुळे टायमर आपल्या हातात घड्याळात सेट करा. मागची लाईन प्रसाद, मागची लाईन आहे. आणि तसंच पुढे गेलास ना तर लाल पट्टा आहे, डीपला लाल पट्टा आहे. केपी आणि विनोद ही जोडी. केपी स्ट्रायकिंग एंडला, नॉन स्ट्रायकिंग एंडला विनोद. लेट्स प्ले. पंच हर्षद सरांचा इशारा आमच्यापर्यंत आणि टायमर सेट हर्षद सरांच्या घड्याळात आणि आमचे गुणलेखकांच्या देखील टायमर सेट. बारक्या पहिला चेंडू, लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला. 1-2 खेळाडू धावतायत, पळतायत, मात्र चेंडू रेस जिंकेल का? क्षेत्ररक्षक जिंकला रेस. तोपर्यंत बघता बघता धावांचा श्री गणेशा 2 धावा धावसंख्येवर आतापर्यंत पाहायला मिळालेत. आणि इथून पुढे सर्व संघांना सांगण्यात येत आहे की टायमावर संपूर्ण मॅच खेळला जाईल. शेड्यूल पूर्ण इथून पुढचं टायमिंगमध्ये केलं जाईल, कारण आपल्याला पाहिलं तर हिवाळ्याचे दिवस आहेत, रात्र लगेच होते, त्यामुळे सर्वांनी सहकार्य करायचा. मोठा फटका मारण्याचा केपीचा प्रयत्न जरूर होता आणि निर्धावाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. 2 दिवस आपण हा चषक पाहतोय. कैलासवासी संदीप परशुराम पवार साहेब म्हणजेच SP एक लेजंड खेळाडू आज जर असते तर जो आवडे सर्वांना तोच आवडे देवाला असं म्हणतात ना. आणि आज त्यांच्याच आठवणीला उजाळा देण्यासाठी आपण हा चषक अनुभवतोय. श्री मंगलमूर्ती चषक 2025चं हे पर्व आपण पाहतोय, अनुभवतोय. आज जर पाहिलं तर मंगलमूर्ती क्रिकेट क्लब मराठवाडी या संघाला पाहिलं तर 50 वर्षे आज कंप्लीट होताना पाहायला मिळतात. 1975 साली हा संघ स्थापन झाला होता.
आपण जर पाहिलं तर आईवा कॅच जो प्रेक्षक मायबाप बाहेर कॅच घेईल त्याला मात्र स्ट्रिंग्ज दिले जाईल. आईवा कॅचसाठी स्ट्रिंग आहे. जो प्रेक्षक मायबाप बाहेर कॅच पकडेल आईवा कॅच म्हणून ती ठरली जाईल आणि त्याला स्ट्रिंग दिले जाईल. या स्पर्धेचं विशेष आकर्षण. आणि या आधीच्या मॅचमध्ये पाहिलं तर जो गोलंदाज आहे बारक्या याने जी कॅच पकडली होती त्याच्यासाठी त्याला देखील आईवा कॅचसाठी स्ट्रिंग देण्यात येणार आहे. आपली गोलंदाजी आपली फलंदाजी येईल तेव्हा बारक्या आपण आपल्या आईवा कॅचचा रिवॉर्ड आपण घेऊन जायचा आहे. आणि असं उमेश शिंदे यांनी जे प्राईज लावलं होतं ते षटकारांसाठी ते पोस्ट झाले. गुगल पे मार्फत पोच झालेत. अनिकेत काजारी साहेब यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. तळमावली गावातून विलॉंग करतात. त्यांना विनंती करतो की आपण लगेचच व्यासपीठावर यायचं आहे. आपल्याला आयोजकांचा कॉल असेल. आपलं देखील सहर्ष स्वागत असेल. चला हर्षद सर टायमावर लक्ष असू द्या. टीम मीटिंग कमी घेऊन द्या. लगेचच क्षेत्ररक्षण लावायला सांगा. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय नवीन गोलंदाज आधी. पंच लक्ष असू द्या घड्याळात आपलं पण. टायमावर खेळवायचे. वॉर्निंग देत राहा बार बार. हर्षद सर दोन्ही संघाला वॉर्निंग देत राहा बार बार. वेळोवेळी वॉर्निंग दिली जाईल दोन्ही संघाला. हाफ टॅकर टायमिंग तर प्रॉपर कॅचेसचा कॉल. खेळाडू आहे तैनात आणि दिली आहे डीजे मास्टरला संधी. या डीजे मास्टर बॅट्समन शुभम जरा धावत जा मित्रा. कारण आपल्याला अजून देखील पाहिलं तर तब्बल अजून 8 ते 9 सामने अजून देखील आपल्याला कव्हर करायचे आहेत. आज संपूर्ण दिवसामध्ये आपल्याला 17 सामने कव्हर करायचे होते. त्याच्यामध्ये आपण जवळजवळ अर्धे सामने कव्हर केलेत. अर्धे बाकी आहेत. त्यामुळे थोडीशी घाई कर मित्रा. यस आमचे समालोचकाचा आरसा कोण असेल ना तर गुणलेखक. आणि गुणलेखक आपलं काम तंतोतंत करताना पाहायला मिळतात. जसा चेंडू बाहेर गेला टायमर स्टॉप. जशी विकेट गेली टायमर स्टॉप. आणि टायमिंगवर सर्व काम नितीन पवारांचं काम आपल्याला पाहायला मिळते. आजच्या या चषकामध्ये नव्हे तर संपूर्ण चषकामध्ये पाटण तालुका एक वाडी एक संघामध्ये एक गुणलेखक म्हणून त्यांची ओळख आहे. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील त्यांची गुणलेखक म्हणून ओळख आहे. यस गोशांकी क्षेत्रात एक धाव घ्या नितीन सर. यस घेतली सर. चला थोडीशी घाई करा. गोलंदाजी करणारी टीम आई भराडी माता 11 धामणी. कारण पाहिलं तर आपल्याला अजून भरपूर सारे सामने खेळवायचे आहेत. त्यामुळे थोडीशी घाई करा. वा फुलटॉस पद्धतीचा चेंडू जरूर होता. 22च्या स्वरूपात पंचांचा इशारा. एक धावेने धावसंख्या पुढे जाऊन पोहोचती आहे 8 या आकड्यावर. 8 या धावसंख्येचा विचार केला तर सर रवींद्र जडेजा यांचा जर्सी नंबर 8. त्यांचा वाढदिवसाची तारीख 8 डिसेंबर आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे त्यांची जर्सी नंबर देखील 8 आपल्याला पाहायला मिळते. फुल टॉस पद्धतीचा चेंडू पुन्हा एकदा होता. शुभमसाठी संधी होती मात्र त्या संधीचं सोनं करता आलेलं नाही. पुढील चेंडू घेऊन निघाला गोलंदाज. फुल टॉस पुन्हा एकदा चेंडू होता. पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलंय. पंचांचा इशारा. इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. पण आमच्या आवाजाची काळजी देखील आमचे साथी समालोचक घेताना पाहायला मिळत आहेत.
भरत जाधव सर, मालदांचा एक सुमधुर आवाज आणि तंत्रशुद्ध मराठीतील एक आवाज पश्चिम महाराष्ट्रामधील. पुन्हा एकदा पंचांकडे आशाभूत नजरेनं पाहिलं जरूर. पुन्हा एकदा पंच आमच्याकडे वळतील. इट्स अ व्हाईट बॉलचा इशारा. शुभम कदम साहेब आणि हर्षद लोहकरे आणि एक हार्ड हिटर राहुल काजारे, काजारवाडी पवनपुत्र काजारवाडी संघाचा एक हार्ड हिटर राहुल काजारी यांना देखील इन अँड ॲक्शनमध्ये आपण पुन्हा एकदा पाहणार आहोत. फुलटॉस पद्धतीचा चेंडू, दोन खेळाडू धावत आहेत, पळत आहेत, त्याच्या मस्तकवर दस्तक देऊन चेंडू गेला आर पार फरार आणि दिली आहे डीजे मास्टरला संधी. या डीजे मास्टर डीजे मास्टर पंचांच्या भूमिकेत शुभम कदम बाहुबली शेडगेवाडीचा पंचांच्या भूमिकेत आणि लेग पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय पाटणचा चीता हर्ष लोहकरे सर यांना पंचांच्या भूमिकेत राऊंड कॅप आणि पंचांची भूमिका लक्ष पूर्ण पाहायला मिळते. तंतोतंत लक्ष शुभम सरांचं आणि हर्षल सरांचं पाहायला मिळते. आणि दोन षटक पाहिलं तर तब्बल आपण पाहतोय 7 मिनिटं 36 सेकंदामध्ये कंप्लीट केलेत आई भराडी माता 11 या संघाने. आता उर्वरित तिसरं षटक आपल्याला 2.5 मिनिटामध्ये संपवायचं आहे. अनिल दादा लक्ष असू द्या, घड्याळ लागले. पंच हर्षल सर घड्याळ लागले. 2.5 मिनिटात हे षटक संपलं नाही तर त्यांना मात्र पॅनलाइज केलं जाईल याची दक्षता घ्या. टावर फॅन आलाय, जो टावर फॅन दिला होता स्टायलिश खेळाडूसाठी तो देखील आलाय. त्याचबरोबर क्षेत्ररक्षक आणि फलंदाजासाठी जे शूज होते ते शूज देखील आलेत. बॅट्समनसाठी असलेली बॅट देखील या ठिकाणी आली आहेत. आणि त्याचबरोबर या स्पर्धेचं खास आकर्षण चमचमच्या ट्रॉफ्या देखील आपण पाहू शकता. कॅचचा कॉल आहे आणि सूर्य कसा झेल संपलाय. फलंदाज शुभमचा खेळ देऊयात आणि डीजे मास्टरला संधी. या डीजे मास्टर. किरण एन जी जी. धन्यवाद. आणि आता जर आपण पाहिलं तर बॅटिंगसाठी एक गोड आवाज, ज्यांच्या आवाजाची सर्वत्र चर्चा असते, तेच किरण मस्कर फलंदाजी मार्कवर आता आपल्याला पाहायला मिळतील. सिद्धनाथ 11 जोगेश्वरीचा हार्ड हिटर म्हणून ज्याला ओळख, ज्या खेळाडूची ओळख तेच किरण मस्कर आता मात्र फलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतील. हार्ड हिटर सिद्धनाथ 11 जोगेश्वरी संघाचे. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला. बघता बघता एकच धाव. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? यस नो वेट. थांब थांब मित्रा, मारला मी, आता तुझी बारी, तू मार. आता काय होईल? पुन्हा एकदा कॅचची संधी होती. खेळाडूच्या हाताला चटका देऊन चेंडू गेलाय डीप मध्ये. खेळाडू तैनात आहे आणि एकच धाव. आता मात्र स्वतःवर विश्वास ठेवलाय. थांब मित्रा, मी मारतो, मी आहे, माझ्याकडे ताकद आहे, नजाकत आहे, मी मारणार असं दाखवून देतोय किरण मस्कर. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय. हाफ ट्रॅकर टायमिंग तर प्रॉपर चेंडूला दिलाय भिरकावून. पंचांचा इशारा येतो इट्स हाय अँड हँडसम आणि डीजे मास्टर येऊ द्या. आणि आज पाहिलं तर आज रविवारचा वार आणि ज्यांच्या गळ्यातून सुमधुर सूर निघतात, अनेक प्रेक्षक मायबापांना खेळवून ठेवतात. आज मात्र आपल्या बॅटिंगमधून क्रिकेट रसिकांना मंत्रमुग्ध करतायत किरण मस्कर. सुरेख अशी फलंदाजी ओव्हरची होती या समाप्ती. पहिलं तर आपल्या गोड वाणीतून अनेक प्रेक्षक मायबापांना खेळवून ठेवणारा हा खेळाडू आज मात्र आपल्या गावासाठी, गावाच्या नावासाठी, गावाच्या अस्मितेसाठी खेळायला आलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 23 या आकड्यावर, 23 धावसंख्येवर.
चर्चा केली जाईल. चर्चा करूयात किरण मस्कर या व्यक्तीची, कारण आपल्या आवाजातून अनेक प्रेक्षक रसिकांना मायबापांना खेळवून ठेवणारा हा खेळाडू आज आपल्या गावाच्या नावासाठी सिद्धनाथ जोगेश्वरी 11 या संघासाठी खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरलाय आणि आपल्या बॅटिंगमधून देखील सर्वांना खेळवून ठेवतोय. एक षटकाराला अजून एखादा येईल का त्यांच्या बॅटमधून पाहावं लागेल. आता मात्र स्ट्राईक घेतली आहे. आता मात्र किरण मस्कर स्ट्रायकिंग एंडला. अनेकांच्या गळ्यातील टाईट म्हणून त्यांची ओळख, अनेकांचे समालोचन क्षेत्रामधील अनेकांचे गुरुवर्य म्हणून ज्यांची ओळख तेच किरण मस्कर स्ट्रायकिंग एंडला. अवे फ्रॉम द बॉडी ठेवलाय. सुरेख अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. महेश याची गोलंदाजी पाहायला मिळते. अजून देखील 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 4 मध्ये जर 2 मोठे फटके आले ना तर नक्कीच फायटिंग टोटल निर्माण होईल. येईल का? एक आलाय, अजून एखादा येईल का? किरणच्या बॅटमधून मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केलाय. सुरेख अशी फलंदाजी. अति घाई स्ट्राईकवर जाण्याची अति घाई पाहायला मिळते. किरण मस्कर सर आपल्याला पाहायला मिळतात नॉन स्ट्रायकिंग एंडला. स्ट्रायकिंग एंडला आता विनोद आघाडीला आलेला फलंदाज. विनोदचा मोठा पराक्रम करावा लागेल. उर्वरित 3 चेंडूवर एखादा मोठा बिग हिट मारावा लागेल विनोदला. संघाला सुस्थितीमध्ये न्यायचं आहे तर मोठा फटका मारावा जरूर लागेल. काय घडलंय तिथे चेक केलं जाईल. हर्षल सर, शुभम सरांचा इशारा आमच्यापर्यंत काय येतोय? येस सर, थर्ड अंपायरचा इशारा घेतलाय. येस, आमचे बिली बाउंडन म्हणजेच भगत सर चेक केले जातील. हर्षा सरांचा इशारा आमच्यापर्यंत आलाय चेकिंगचा. बिली बाउंडन सर बघा, आमच्या भरत सरांनी भगत सरांना नाव दिलंय बिली बाउंडन सर. ते चेक केलं जातील, त्यांच्या माध्यमातून चेक केलं जाते. येस, आपण जर पाहिलं तर आई भरडी माता 11 कोळेकरवाडी संघ यांचा देखील सहर्ष स्वागत. विजय आणि टीम, संपूर्ण टीम या ठिकाणी आगमन झाले. त्याचबरोबर पवनपुत्र काजरवाडी संघ यांचा देखील या ठिकाणी आगमन झाले. या चषकामध्ये आलेल्या प्रत्येक संघाचं सहर्ष स्वागत असेल. चेक केलं जात आहे. धगधग 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 दोन्ही संघांच्या हृदयाची धगधग धगधग वाढली आहे. आणि यस, आपण पाहतोय पंचांचा इशारा. यस, OUT आउटचा इशारा. चला नवीन फलंदाज लगेचच मैदानात जायचं आहे, कारण तो लाल पडदा जो आहे तो षटकार आहे. आयोजकांना विनंती करतो की तो जो षटकार आहे तो व्यवस्थित करायचा आहे. गौरव दादा, चा षटकार लावला आपण लाल पडदा, तो लाल पडदा व्यवस्थित करा, कारण मगासपासून त्या ठिकाणी त्या क्षेत्रामध्ये हा 3रा निर्णय असेल. 3ऱ्यांदा अंपायरला बिझी ठेवण्यात आले, त्यामुळे तो पडदा थोडासा व्यवस्थित करून या. गौरव दादा आपल्याला विनंती करतो. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सचिन हा डिटर आहे. हा देखील वा भाई वा, लाकूड तोड गोलंदाजी. यू मिस आय डेफिनेटली. दांडी 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 गुल. आणि DJ मास्टर येऊ द्या. रवी मस्कर फलंदाज आपण पाहतोय. शेवटचा चेंडू असेल या, आणि हॅट्रिकचा संधी असेल. हॅट्रिकची संधी आणि शेवटचा चेंडू पहिल्याच्या इनिंग मधील. हॅट्रिक होईल का या चषकातील पहिली हॅट्रिक, की रवी हॅट्रिक हुकवतील? यस, रवीने मात्र हॅट्रिक हुकवली आहे. एक धावची त्याच्या वेगाने पूर्ण दुसरीचा प्रयत्न होईल का? हा ना, यस, नो.
आणि काय झालंय शुभम कदम यांचा इशारा OUT आउट, म्हणजेच आताच्या एकच धाव घ्या, एक धाव घ्या, दुसरीला आउट. आणि पहिलं सत्र या ठिकाणी समाप्त होत आहे. पहिल्या सत्राच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचते 26 धावा झाल्यात आणि 27 धावांना विजय असेल तो म्हणजेच आई भराडी माता 11 धामणी. चला लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्या. सिद्धनाथ 11 जोगेश्वरी हा संघ आपल्याला विनंती करतो. आणि आपण जाऊयात, या पुढील मॅचचा टॉस केला जाईल. याचं गौरवदादांच्या हस्ते केला जाईल टॉस, जिथे जोडले जातील भरत जाधव सर. पवनपुत्र काजरवाडी विरुद्ध फडतरवारी पाहिलं तर पहिला सामना खेळतील आज आपल्या पाटण तालुका एकवाडी एक संघामध्ये पहिला सामना खेळताना आपल्याला पाहायला मिळतील फडतरवाडी संघ या लगेच. आणि पवनपुत्र 11 काजरवाडी संघ. ओव्हर टू भरत सर. थँक्यू DD सर. श्रीमंगल मूर्ती चषक 2025 बिग बॅटल, बिग महामुकाबले आपण आज पाहतोय. टॉस का बॉस मध्ये टॉस केला जाईल. माननीय श्री शशिकांत शिंदे आमचे बाबा, मालक सरपंच ढाबा यांचं स्पॉन्सरशिप राहिले. आणि एक हाय हँडसम पर्सनॅलिटी गौरव आमच्या सोबत आहे, त्याचा फोटो बॅनरवरती. आणि अगदी या बॅनरला शोभा आले. करूया टॉस. एका बाजूला फडतरवाडी आणि एका बाजूला पवनपुत्र काजरवाडी. कॅप्टननी यायचं प्लीज. काजरवाडी संघाचे कर्णधार. लास्ट कॉल असेल मित्रांनो. चेक. आपण सकाळपासून सांगतोय एका संघाने पेनल्टी ऑलरेडी घेतली आहे आणि तो संघ पेनल्टी घेऊन देखील फायनलला गेलाय, टॉप 3 मध्ये गेलाय. त्यामुळे पवनपुत्र काजरवाडी आपल्याला जर पेनल्टीला जायचं नसेल तर आपण कर्णधार पाठवा. थँक्यू DD सर. कॉल कोणाचा असेल, कोण मागणार आहे? काजरवाडी संघाचा कॉल असेल. स्विंग दी कॉइन. काटा इज अ कॉल. आणि छापा पडलाय. एस संधी तुमच्याकडे होती पण टॉस संधी न मिळता तुम्ही जिंकलाय. फडतरवाडी संघ पहिली स्पर्धा खेळतोय. हे आयोजन तर क्लास आहे परंतु पहिली स्पर्धा खेळताय, पहिल्यांदा टॉस देखील जिंकलाय. निर्णय काय घ्याल? नवीन ग्राउंड असल्यामुळे प्रथम आम्ही क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेत आहे. काजरवाडी संघ चांगल्या लयमध्ये आहे. अगोदर मॅच आहे त्यांनी खूप चांगल्या खेळलेत. क्षेत्ररक्षण घेऊन किती धावापर्यंत स्पेशली रोखण्याचा प्रयत्न राहील? या मैदानाचा खेळ पाहता आम्हाला काजरवाडी संघाला कमीत कमी 30 ते 40 धावाच्या आतमध्ये रोखावं लागेल. थँक्यू सर. जास्त वेळ तुमचा घेणार नाही, तुमचा देखील जास्त वेळ घेणार नाही. थँक्यू सो व्हेरी मच. फडतरवाडी या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम घेतलाय गोलंदाजीचा निर्णय. कुठे जाऊ नका, GTC लाईव्ह वरती तुम्ही पहा क्रिकेटचा महारण संग्राम श्री मंगलमूर्ती चषक 2025. थँक्यू. यट्स. आपण जाऊयात, पूर्वार्ध झाला, उत्तरार्धामध्ये जाऊयात जिथे 24 चेंडू 27 ची गरज. यस पंच हर्षल सर टायमर सेट करा. 1:48 झाले. टायमर स्टार्ट. लेट्स प्ले. हर्षल सरांचा इशारा. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय सचिन. त्याला सचिन चालू करायचंय. सचिन लगेच. हर्षल सर टायमर चालू झालाय. संघाला सांगा गोलंदाजी करणारा टायमर चालू झालाय. टायमरनुसार आपण संपूर्ण मॅचेस खेळण्यावर. वा बाई वा. सुरेख असा ट्रो कशर यॉर्कर क्रिकेटमधील ब्रह्मास्त्र म्हणून ज्याची ओळख आहे तेच आपल्याला पाहायला मिळतंय. स्ट्रायकिंग एंडला हरीश, नॉन स्ट्रायकिंग एंडला सिक्सर किंग प्रसाद आपल्याला पाहायला मिळतोय. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आई भराडी माता 11 धामणी या संघाकडून. पाहिलं तर या संघाचा विचार केलात ना तर फक्त 24 धावांची गरज. वा भाई वा. सुरेख असा झेल स्वस्तात परतलाय. आज हरीशचा दिवस नाही आहे. आणि पहिल्यांदा पाहिलं तर हरीशने शुभमची कॅच घेतली होती पूर्वार्धात. उत्तरार्धामध्ये हरीशची कॅच शुभमने घेतली. म्हणजे उलट फिट्टम फाट ज्याला म्हणतात, जागेवर हिशोब चुकता ज्याला म्हणतात. यस. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन एकवाडी एक संघ आयोजित कैलासवासी संदीप परशुराम पवार SP सर यांच्या स्मरणार्थाला
म्हणजेच यांच्या आठवणीला उजाळा देणारा आयोजित हा चषक आपण पाहतोय. मराठवाडी गावचं हे एक दैदिप्यमान असं नियोजन 2 दिवसीय ही स्पर्धा कालच्या आणि आजच्या दिवसामध्ये श्री मंगलमूर्ती चषक 2025 आपण पाहतोय, अनुभवतोय. आपण जर पाहतोय या संघाची स्थापना जर पाहिली तर 1975 साली या संघाची स्थापना झाली. मंगलमूर्ती या संघाची, मंगलमूर्ती क्रिकेट क्लब मराठवाडी या संघाची स्थापना 1975 साली झाली. वा बाई वा, आल्या आल्या दिलाय, इट्स हाय अँड हँडसम एस्टा काव कॉर्नरच्या डोक्यावरून संधी दिली आहे डीजे मास्टरला. या डीजे मास्टर अनिल दिंडे कॅप्टन आहेत, या संघाचे तारणारे आहेत आणि त्यांच्याच बॅटमधून आल्या आल्या डगआउटमधून सेट होऊन आले की काय, हरीशने त्यांच्या पाठीवर वरदहस्त ठेवला की काय. पुन्हा एकदा शुभम 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 मात्र कॅच घेतले रिव्हर्स, उलट जाऊन पकडणं ही कॅच फार अवघड असते आणि तेच कॅच रवी मस्कर यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. आपण जर पाहिलं तर PTPL 2025 जी झाली त्यामध्ये सिद्धनाथ 11 जोगेश्वरी संघाचे संघमालक म्हणून ज्यांनी भूमिका पार पाडली होती तेच रवी मस्कर यांच्या माध्यमातून सुरेख असा झेल आपल्याला पाहायला मिळाले. आता मात्र या संघाचा अनेक वर्ष तारणारा कॅप्टन राहिलेला बारक्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जाताना पाहायला मिळतोय. सूरज उर्फ बारक्या या नावाने प्रचलित असलेला, मात्र बारक्या आम्ही या नावानेच ओळखतो, बारक्या या नावाने सर्व त्याला ओळखतात. तर सूरज या नावाने जास्त कोण ओळखत नाही, मात्र बारक्या म्हटलं ना तर लगेच एक मत्रेवाडीचा संजय आणि एक सूरज, भराडी माता धामणीचा सूरज आठवतो. विनोद येईल, धावत येईल विनोद, अडवेल का, आणि विनोदच्या हाताला चटका देऊन चेंडू हाताला ब्रश करून चेंडू जातोय दन 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 करत सीमारेषे पार, चौकार, मिळतील धावा 4-4-4 आणि 4 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच डबल डिजिट. पहिली धाव संख्या जी डबल डिजिटमध्ये जाते, जे शून्याच्या पुढे 1 लागला की त्याला आकार येतो, उकार येतो, अशी 10 या आकड्यावर जाऊन पोहोचते. कॉट बिहाइंड विकेटची संधी होती, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कॅच घेण्याची संधी होती. पहिल्या षटकाची या ठिकाणी होती समाप्ती आणि 10 धावा खर्च केल्यात. अजून देखील येणारे 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये बनवायचे आहेत 17 धावा. जाऊयात तोपर्यंत आपण ऐकूयात डीजे यांच्या माध्यमातून सुमधुर संगीत. धन्यवाद. प्रसादसाठी नामी संधी आहे. मंगलमूर्ती मराठवाडी संघाचे सन्माननीय उपसरपंच उमेशदादा शिंदे यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 101चा प्राईज. सिक्सर किंग नाव आहे, नावात पावर आहे आणि दमखम दाखवावा लागेल प्रसादला. पाहिलं तर 2 संडे त्याचे कुठेतरी फ्लॉप गेले होते, लवकर स्वस्तात बाद झाला होता. आज फॉर्म दाखवावा लागेल. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय विनोद याला बेस्ट वर्सेस बेस्ट असं बॅटल. यष्टांच्या मागे किरण मस्कर सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. यष्टांच्या मागून सूत्र कशी हलवायची ना हे भलीभाती जाणतात किरण मस्कर. एक उत्कृष्ट समालोचकाबरोबर एक उत्कृष्ट क्रिकेटर देखील आहेत. सूत्र हलवत आहेत, यष्टांच्या मागून सूत्र हलवताना पाहायला मिळत आहेत. फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता, खेळाडू तैनात जरूर केलाय आणि एकाच धाव. आम्ही देखील शेवटच्या चेंडूपर्यंत फाईट करू, आमच्याकडे देखील ताकद आहे, नजाकत आहे, आम्ही देखील फाईट बॅक देऊ. आज जर खऱ्या अर्थाने कौतुक करावं वाटतंय मला ते म्हणजेच डायमंड 11 ढेबेवाडी संघाचं.
कारण त्यांचं कौतुक का करावं. 300-400 किलोमीटरचा प्रवास करून आले, 7 खेळाडूंवर खेळले आणि ही बक्षीस पात्र फेरी देखील गाठली. ही आहे संघाची ताकद, नजाकत आणि या वीरात वीर दौडले 7 का म्हटलं जातं याचं उत्तम उदाहरण आज मैदानाच्या आतमध्ये डायमंड 11 ढेबेवाडी या संघाने दाखवून दिलं. कॅचची संधी होती यष्टांच्या मागे, मात्र पंचांचा इशारा. ओव्हरस्टेपिंग, साईड टच नो. यस, साईड टच नो. पंचांची नजर, कटाक्ष नजर. शुभम कदम हे पंचांच्या भूमिकेत शेडगेवाडीचे बाहुबली शुभम कदम यांची कटाक्ष नजर, म्हणजे पंचांचा पंख फिरलाय. उघड्या डोळे पहा नीट, पुढचा चेंडू. फ्री हिट, फ्री हिट, फ्री हिट. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला. क्षेत्ररक्षक 38 सर्कलमध्ये जरूर होते. मिड ऑफला क्षेत्ररक्षक तैनात होते, त्यांच्या हाताला चटका देऊन चेंडू गेलाय लॉंग ऑन खेळून पळत धावत. केपी येतील, पकडतील देखील, तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळतंय. चला थोडासा स्पीडअप ठेवायचा आहे. सिद्धनाथ 11 जोगेश्वरी संघ. पहा खेळाडू तैनात जरूर आहे त्या ठिकाणी. डीपमध्ये खेळाडू आहे. धावचीची संधी, कुठेतरी लेझी क्रिकेट, उशीर झाला. थ्रो येण्यासाठी उशीर, मात्र मिसाईल गाईड थ्रो आपल्याला पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 16 या आकड्यावर. पंचांचा इशारा, इट्स अ व्हाईट बॉल. यष्ट्यांच्या मागून पाहिलं ना, किरण मस्कर आपल्या खेळाडूंचं प्रोत्साहन वाढवत आहेत. व्हाईट बॉल आहेत, मात्र बॉल आहे, बॉल आहे, व्हेरी गुड, व्हेरी गुड असं सांगतायत. आपल्याला पाहायला मिळतात, प्रोत्साहन वाढवत आहेत. व्हाईट बॉल, बॅक टू बॅक व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्या आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते 18 या आकड्यावर. 27चा पाठलाग करताना 18 धावा धावसंख्येवर. सिक्सर किंग च्या बॅटमधून येईल का आजच्या घोषांकित क्षेत्रात डिक्लेअर आलाय. आज कुठेतरी शांत ठेवलाय, शांत ठेवलाय. भरत सर पहा आलाय, आलाय काय, आलाय कानियस प्रसादच्या बॅटमधून आलाय षटकार. म्हणजेच उपसरपंचांचा किस्सा आज ढिल्ला करतायत. त्यांच्याकडून प्राइज आलाय 101चं प्राइज. दादा प्राइज तयार ठेवा. शिंदे साहेबांकडून आलाय प्राइज. षटकार घेतला का दादा? दोन धाव्यांची गरज आहे. 12 चेंडू 2 धाव्यांची गरज. चला जरा स्पीडअप घ्या. चला चेंडू पूर्वा आयोजन कमिटी बाहेर गेलेला चेंडू लगेच येऊ द्या. 12 चेंडू 2 धाव्यांची गरज. चला फडतडवाडी संघ, आपण आपला स्क्वॉड तयार ठेवा लगेच. फडतडवाडी संघ आणि डगआउटमध्ये डगआउटचा वापर करायचा आहे. डगआउटच्या बाहेर एखादा खेळाडू आपला आढळला, ज्या 2 संघांची मॅच चालू असेल त्यातील एखादा खेळाडू डगआउटच्या बाहेर आढळला तर आयोजन कमिटीच्या वतीने जो निर्णय दिला जाईल पेनल्टीचा, तो आपल्याला त्याला सामोरं जावं लागेल. 12 चेंडू 2ची गरज. रोहित गोलंदाजी मार्कवर आला आहे. काय घडेल? 12-2ची गरज. 2-12, 12-2ची गरज. आता मात्र सामन्यामध्ये औपचारिकता. 1 धावेची गरज. 1 धावेची गरज विजयासाठी. आणि प्रेक्षक मायबापांसाठी देखील आपले खेळाडू देखील आहेत. त्यांनी जर बाउंड्रीच्या बाहेर जर कॅच पकडली तर आईवा कॅच म्हणून त्यांना देखील
प्राईज देण्यात येणार आहे.